उज्ज्वलास किचनमध्ये आज आपण बघणार आहे डाळ चकोल्या म्हणजेच वरणफळ, तेही अगदी चविष्ट आणि थोड्या वेगळ्या प्रकारे। तर चला बघूया। यासाठी मी घेतलेली आहे 1 वाटी तूर डाळ आणि ही तूर डाळ चांगली अशी स्वच्छ धुवून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून। तर आता ही डाळ चांगली स्वच्छ अशी धुवून झाली की यामध्ये ग्लासभर पाणी घालायचं। यानंतर अगदी थोडी चिमूटभर हळद, चिमूटभर हिंग आणि आता ही डाळ कुकरमध्ये चांगल्या 7-8 शिट्ट्या काढून मऊ शिजवून घ्यायची आहे। यासाठी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये चिमूटभर ओवा क्रश करून घालायचा या पिठामध्ये। या पिठाच्या चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, थोडंसं तेल घालायचं आणि ह्या पिठाचा चांगला असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर हे बघा, असं पीठ तयार करून घेतलेलं आहे, भिजवून घेतलेलं आहे। तर हे पीठ 10 मिनिटं झाकून ठेवायचं। तिथपर्यंत आपण आता वरणाला फोडणीची तयारी करूया। तुरीची डाळ चांगली अशी शिजून झालेली आहे मऊ। आता ही घोटून घ्यायची। 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं की यामध्ये मोहरी घालायची। त्यानंतर तेवढ्याच प्रमाणामध्ये जिरं, थोडी चना डाळ आणि मेथी दाणे घेतलेले आहे ते घालते। चिमूटभर हिंग, 1 सुकी लाल मिरची, 1 चमचा आलं लसूण पेस्ट। लसूण खात नसाल तर फक्त आल्याची पेस्ट यामध्ये घाला। कढीपत्त्याची पाने परतवून झालं की अर्धा चमचा धनेपूड घालायची। आपण ऑलरेडी वरण शिजवताना यामध्ये हळद घातलेली आहे, त्यामुळे अगदी थोडी हळद यामध्ये घालायची। चिंचेचा कोळ या ठिकाणी मी काढून घेतलेला आहे, तर 5 चमचे चिंचेचा कोळ यामध्ये घालते। दोन चमचे गुळ पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये घालायची। गुळ पावडर नसेल तर 1 छोटा गुळाचा खडा यामध्ये घाला। त्यानंतर चिमूटभर गरम मसाला आणि हे सर्व मिश्रण चांगलं असं तेलावर परतवून घ्यायचं आहे। आता हा सर्व मसाला परतवून होतो तिथपर्यंत 1 लाल टोमॅटो घ्यायचा आणि त्याला हाताने बोटांनी असा थोडा प्रेस करून मऊ करून घ्यायचा। तर यातील रस फक्त यामध्ये घालायचा आहे। तर असा हा चांगला मसाला परतवून झाला की यामध्ये शिजवून घेतलेली तूर डाळ घालायची। पाणी घालायचं आणि पाणी जरा जास्तीचं घालायचं, साधारण 2 ग्लास पाणी ह्या वरणामध्ये जायला हवं। तर आता ह्या वरणाला फोडणी देऊन झाली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता यासाठी चकोल्या म्हणजे वरणफळ बनवून घ्यायचे। तर आता हे पीठ पुन्हा एकदा मळून झालं की हाताला थोडं तेल लावायचं। तर हाताला तेल लावल्यावर ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे। हे गोळे आधीच सर्व तयार करून घ्यायचे आहे। पिठाच्या छोट्या चपात्या लाटून त्या ह्या वरणामध्ये घालायच्या। थोडं झाकण उघडं ठेवायचं। हे वरणफळ म्हणजेच चाकोल्या 10 मिनिटासाठी अशा शिजू द्यायच्या आहे। यातील पाणी आटू देऊ नका। तर आता 10 मिनिटानंतर बनून तयार झालेले आहे बघा। आता यावर कोथिंबीर घालायची।